आप भी कॉकरोच है क्या? आप अप्रोच ना पूछ रहे हैं। कहाँ से है, घर से या नाली से? कहीं से भी वहाँ आ सकता है। भाई एखादा माणूस जंतर मंतरवर प्रोटेस्टसाठी गेला आणि वापस आला तर त्याला म्हणते का समज हा कॉकरोच. आवाज आला कॉकरोच. आणि मला सांगा जी जेव्हा पोरं जंतर मंतरवर गेले कशासाठी? भारताच्या एज्युकेशन सिस्टममध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी. तिथेच LGBTQ समुदायाचे काही जण आले होते. त्यांना कॅमेऱ्याच्या वेगवेगळ्या अँगलनं दाखवण्यात गेलं. ते कशासाठी? तर त्यांना खालच्या पातळीचं दाखवण्यासाठी. आणि जेव्हा हे व्हिडिओ अपलोड झाले तेव्हा सोशल मीडियाच्या काही लोकांकडून काय कमेंट्स आले माहीत आहे का? हा एक स्वतःच कॉकरोच आहे. मायबापाने आपल्या पोरांना सांभाळावं हे पोलिसांकडून वाचण्यासाठी असे झाले आहेत. येतो मिठा कॉकरोच आहे भाई. जरा थांब भाई, 1 मिनिट थांब. हा आंदोलन कशासाठी होता? आणि जो पुणेचा प्रोटेस्ट झाला त्यांच्या मागण्या काय चुकीच्या होत्या का? या प्रोटेस्टला ओव्हरऑल समजायला गेलं तर पेपर फुटीच्या विरोधात होता, परीक्षेच्या भ्रष्टाचार विरोधात होता, MPSC नीट TCS ज्याचं भविष्य या सिस्टमने बुडवलं त्याच्यासाठी होता. आणि सांगायचं झालं तर त्यात धर्म नाही, जात नाही, लिंग नाही हे त्यांनी जाहीरनाम्यातच लिहून ठेवलं आहे. मग हे कमेंट्स का? खरं सांगायचं झालं तर या कमेंट्सवरून समजते की आपला देश मागे का आहे. भाई त्या लोकांना मीडियाकडून असे प्रश्न करण्यात आले की मीडियावाल्यांची खरी लायकी तिथेच समजली. आप लोग इतने मीठे हो के देश कैसे बदल पाएगा? हम हैं मीठे, आप बोलिए आप। तो मीठे लोगों से देश कहाँ बदलेगा? माइंड लैंग्वेज। मीडियाने प्रत्येक अँगलने त्या मुलांना खालच्या दर्जात दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अरे भाई माणूसच आहेत ते पण. आणि मला छाती ठोकून सांगायला काही हरकत नाही वाटत की त्या फ्लॅश मारणाऱ्या सेलिब्रिटीपेक्षा हे कितीतरी पटीने चांगले आहेत. कारण की यांनी विचार तर केला आपल्या देशाच्या भविष्यासाठी आणि देशाच्या एज्युकेशन सिस्टममध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्या आंदोलनात सहभागी झाले. आणि मला सांगा जी किती सेलिब्रिटी होते की जेव्हा विद्यार्थ्याच्या आयुष्यासोबत खेळलं गेलं तेव्हा ते समोर आले. मोजाल तर बोटावर मोजण्यालायक एवढे असतील. पहिले जंतर मंतर. मग हे आंदोलन पुण्यातच का? पुणे फक्त एक शहर नाही, हा एक आरसा आहे. देशभरातून लाखो विद्यार्थी इथे येतात. UPSC MPSC नीट बँकिंगसाठी. हे स्वप्नाचे एक हबच आहे समजा. पूर्वेचे ऑक्सफोर्ड म्हणतात याला. आणि याच ऑक्सफोर्डच्या पोरांनी आता सांगितलं बस झालं भाई, आता नाही. ज्यांनी इमानदारीनं मेहनत केलं त्यांनी कुणालाच नाव नाही ठेवलं जी. मग तो कोणत्याही समुदायाचा का असो ना, त्यांना माहीत आहे ही लढाई सिस्टमसोबत आहे, माणसासोबत नाही. पुण्यात 10x10च्या खोलीत बसलेला पोरगा बापाने पाठवलेला पैशाचा हिशोब करत मेसचा बेचव जेवण खात 12 तास अभ्यास करते बाई. आणि पोराला भेटते का घंटा? नाही. MPSCची तारीख समोर जाते, TCSचे पेपरामध्ये घोड होतो, नीटचे पेपर फुटतो. हा पेपर दिल्लीमध्ये ना फुटत जी, हा पेपर फुटतो पोराच्या छातीमध्ये. आणि मग हा पोरगा जो कधी रस्त्यावर यायला तयार नव्हता, जो फक्त लायब्ररीमध्ये बसून स्वप्न बघायचा, आणि आता तोच पोरगा पेन खाली ठेवतो, रस्त्यावर उतरतो आणि स्वतःला काय म्हणतो, मी पण कॉकरोच. हे फक्त आंदोलन नाही भाई, ही एक लढाई आहे जी तिथं पण नाव ठेवलं जाते. छक्का, हिजडा, गटरमधला कॉकरोच. हो, आज मला पण स्वतःला कॉकरोच म्हणायला काही हरकत नाही जोपर्यंत हे कॉकरोच जनता पार्टी मुलांच्या हितासाठी लढत राहील. हो, काही लोकांच्या पाहण्यामध्ये हा कॉकरोच जनता पार्टीचं नाव वेगळं आहे, पण नेत्याच्या पोरांना परदेशात शिकासाठी पाठवलं आणि इच्छा गरीब पोरांना किड्यासारखं वागवलं. मग मला सांगा जी त्यांनी स्वतःला कॉकरोच म्हणून घेतलं तर काय चुकीचं केलं? म्हणूनच मला वाटतं जी काही लोक जे रागाच्या भरात म्हणत आहेत की जे मुलं जंतर मंतरवर गेले ते कॉकरोच, तर तुम्ही इनडायरेक्टली त्या लायब्ररीमध्ये बसलेल्या पोरांना पण कॉकरोचच म्हणत आहे. आणि या सर्वामध्ये आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे का की त्या प्रोटेस्टमध्ये दुसरा कोणी नाही. कुणाचा भाऊ आहे, कुणाचे बहीण आहे, कुणाचे मुलं आहेत जे की ते आपल्या हक्काची लढाई लढत आहेत. हा प्रश्न फक्त LGBTQचा नाही, हा प्रश्न आहे तुमच्या आणि माझ्या भविष्याचा. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा.